नासिक जिले के येवला शहर में नरक चतुर्थी के शुभ अवसर पर ऐतिहासिक रोगड़ोबा हनुमान मंदिर में भक्तों की भारी भीड़ उमड़ी। सुबह से श्रद्धालु मंदिर में दर्शन के लिए पहुंचने लगे। रोगड़ोबा हनुमान मंदिर विशेष इसलिए माना जाता है क्योंकि यहाँ भगवान हनुमान और उनके पुत्र मकरध्वज दोनों ही एक साथ पूजा की जाती है। ऐसा मंदिर पूरे क्षेत्र में एकमात्र है। परंपरा के अनुसार नरक चतुर्थी के दिन अभ्यंग स्नान के बाद भक्त यहाँ हनुमान और मकरध्वज के दर्शन करने आते हैं। सुबह आरती, अभिषेक और विशेष पूजन के साथ पूरे मंदिर परिसर में भक्ति और श्रद्धा माहौल छा गया। इस अवसर पर कृष्णा हुंडे ने बताया कि हर साल की तरह इस बार भी भक्तों की बड़ी संख्या में उपस्थिति रही और वातावरण पूरी तरह आध्यात्मिक बना रहा। नरक चतुर्थीच्या दिवशी मूळ येवलेवाडी जी होती त्या येवलेवाडीवरून पुढे येवला स्थलांतरित झालं। या मूळ येवलेवाडीच्या ठिकाणी रोकडोबा हनुमानाचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या बाजूला शंभू महादेवाचं मंदिर आहे आणि समोर मकरध्वजाचं मंदिर आहे। हे पुरातन मंदिर आहे। ज्यावेळेस येवला स्थापन झालं त्यावेळेसपासूनचं हे मंदिर आहे आणि नरक चतुर्थीच्या दिवशी गावातील सर्वजण आपलं अभ्यंग स्नान झाल्यानंतर इथे दर्शनासाठी येतात। ही अनेक वर्षाची परंपरा आहे, आजही चालू आहे आणि पुढेही चालू राहील। या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हा रोकडोबा हनुमान हा पुरातन असला आणि पावणारा असला तरी त्याच्यासमोर एक मूर्ती आहे, ती मकरध्वजाची आहे आणि मकरध्वज हा मारुती पुत्र आहे। अनेकांना हे माहिती नाही की मारुतीला पुत्र होता। मारुती तर ब्रह्मचारी होते, पण मारुती समुद्रावरून उड्डाण करीत असताना त्याचा एक थेंब समुद्रात पडला, तो मगरीने गिळला, त्याच्यापासून जो उत्पन्न झाला तो मकरध्वज। आणि ह्या मकरध्वजाचं आणि मारुतीचं युद्ध चालू असताना मारुतीला असा प्रश्न पडला की माझा एवढा बलशाली कोण आहे हा। आणि त्याच वेळेस शंभू महादेव तिथे प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं हा दुसरा तिसरा कोणी नसून तुझा पुत्र आहे। मारुतीला ही कथा माहिती नव्हती। त्यांनी मारुतीला सांगितल्यानंतर दोघांनाही पटलं की आपण पिता पुत्र आहोत आणि मग त्यांचं युद्ध थांबलं। आणि त्या युद्धाचं प्रतीक म्हणून मारुती आणि मकरध्वज हे समोरासमोर असून बाजूला महादेवाचं मंदिर आहे। अशी ही परंपरा अखंडितपणे चालू आहे। हे महाराष्ट्रातलं मला वाटतं बहुतेक एकमेव ठिकाण असं असावं की जिथे मकरध्वजाची पण मूर्ती आहे।